स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॉर्पोरेट फायनल अकाउंट हा जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे तर कॉर्पोरेट फायनल अकाउंट स्टेटमेंट म्हणजेच कॉर्पोरेट कंपन्यांची ज्यावेळी फायनल स्टेटमेंट फायनान्शियल स्टेटमेंट प्रेझेंट केली जाते ते त्यामध्ये बॅलन्स शीट कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट केली जाते ते आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ह्या टॉपिकच्या बरोबर. मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर कॉर्पोरेट कंपन्या ज्या असतात त्या आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट कशा पद्धतीने प्रेझेंट करतात. ओके, समोर तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे सेम बॅलन्स शीटप्रमाणेच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आखायचा असतो. पहिला कॉलम आपला कोणता असणार पर्टिक्युलर, त्यानंतर नोट नंबर, समजा कोणत्याही प्रकारची वर्किंग नोट केली तर त्याचा नंबर आपण इथे मेन्शन करणार ह्या कॉलमला त्या ॲटम समोर. त्यानंतर अमाऊंटसाठी 2 कॉलम, पहिला कॉलम असेल हा करंट इयरच्या अमाऊंटसाठी आणि सेकंड कॉलम असणार तो असणार आहे प्रिव्हियस इयरच्या अमाऊंटसाठी. ओके, क्लिअर झालं. आता स्टेटमेंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणकोणते कंटेंट्स येतात ते आपण बघूया. पहिला जो कंटेंट्स येतो तो कोणता येतो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. इथे फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, इथे तुम्हाला रोमन अंकात प्रत्येक ॲटमसमोर काही पर्टिक्युलर नंबर दिसत आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत कारण त्याच्यावरनं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असणार आहे. ओके ओके, आता स्टार्ट करूया. पहिला भाग आहे तो काय आहे फर्स्ट नंबरला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजेच काय ते इथे आपल्याला सेलची अमाऊंट घ्यायची असणार. ओके, त्यानंतर अदर इन्कम, कोणत्याही प्रकारचं जर इन्कम असेल तर ते इथे मेन्शन होईल. त्यानंतर टोटल रेव्हेन्यू ही कशी कॅल्क्युलेट केली जाते बघा, तर पहिला आणि दुसरा भाग जो आहे त्यांची बेरीज करून आपल्याला तिसरा भाग मिळणार कोणता टोटल रेव्हेन्यू म्हणजे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन ची अमाऊंट म्हणजे सेलची अमाऊंट प्लस अदर इन्कम मिळून आपलं काय मिळणार टोटल रेव्हेन्यू. ओके, त्यानंतर चौथा भाग आहे एक्सपेन्सेस, त्यामध्ये काय काय येतं बघा तर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. ओके, त्यानंतर परचेस ऑफ स्टॉक इन ट्रेड, त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश गुड, वर्क इन प्रोग्रेस, स्टॉक इन ट्रेंड म्हणजेच कोणत्याही प्रकारचा जो स्टॉक असतो म्हणजे स्टॉक इन रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस किंवा स्टॉक ऑफ फिनिश गुड ह्याचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स असतात. समजा ते असतील ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स तर त्या दोन अमाऊंटमधला जो फरक असणार ओपनिंग आणि क्लोजिंगमधला तो आपल्याला इथे मेन्शन करायचा असणार. त्यानंतर एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस प्रॉब्लेममध्ये सरळ क्लिअर केलेले असणार कोणकोणते आहेत ते. त्यानंतर फायनान्स कॉस्ट, त्यानंतर डेप्रिसिएशन अँड ॲमोर्टायझेशन एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस. ओके, हे सगळ्या एक्सपेन्सेसची टोटल करून आपल्याला काय मिळणार टोटल एक्सपेन्सेस. हा झाला चौथा भाग. तर पाचवा भाग काय आहे प्रॉफिट बिफोर एक्सेप्शनल अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲटम्स अँड टॅक्स. कसे कॅल्क्युलेट करायचा हा प्रॉफिट, तर जो आपला तिसरा टोटल रेव्हेन्यूचा भाग आहे त्यातनं एक्सपेन्सेसची टोटल मायनस करायची. ओके, म्हणजे पाचवा भाग मिळणार. आता सहावा ॲटम कोणता आहे तर एक्सेप्शनल ॲटम, जर काही प्रॉब्लेममध्ये दिले असतील तर अदरवाईज आपण नील म्हणणार बरोबर. हा एक्सेप्शनल ॲटम घेतले की त्यानंतर पुढचा सातवा भाग आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असणार काय आहे प्रॉफिट बिफोर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲटम अँड टॅक्स. कसं करणार तर जी आपली 5वी स्टेप आहे त्यातनं 6वी स्टेप आपण मायनस करणार. ओके, आता नेक्स्ट पुढे 8वी स्टेप. 8व्या स्टेपला काय आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲटम, जर प्रॉब्लेममध्ये असतील तर घ्यायचे अदरवाईज आपण नील म्हणणार. ओके, हा झाल्यानंतर आपल्याला 9वी स्टेप मिळणार. 9वी स्टेप काय आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. कशी कॅल्क्युलेट करायची तर 7व्या स्टेपमधनं 8वी स्टेप मायनस करणार. आता 7वी स्टेप काय आहे आपली तर काय आहे प्रॉफिट बिफोर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲटम अँड टॅक्स. ह्यातनं एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲटम जी 8वी स्टेप आहे ती मायनस करणार म्हणजे आपल्याला 9वी स्टेप मिळणार. क्लिअर झालं. आता 10व्या स्टेपला काय आहे तर टॅक्स एक्सपेन्सेस 2 प्रकारचे असणार करंट टॅक्स आणि डिफर टॅक्स. ओके, समजा करंट टॅक्सच असेल तर डिफर टॅक्स नील म्हणायचं. ओके, ही झाली 10वी स्टेप. त्यानंतर 10व्या स्टेपनंतर 9व्या आणि 10व्या स्टेपवरनं झाल्यानंतर आपल्याला कोणती स्टेप घ्यायची आहे 11वी स्टेप. 11वी स्टेप काय आहे प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड फ्रॉम कंटिन्युईंग ऑपरेशन. कसं कॅल्क्युलेट करायचं तर 7व्या स्टेपमधनं 8वी स्टेप मायनस करणार. ओके, त्यानंतर पुढची 12वी स्टेप काय आहे प्रॉफिट ऑर लॉस फॉर डिसकंटिन्युईंग ऑपरेशन. ते मी सरळ तुम्हाला दिलेले असतील. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे 13वी टॅक्स एक्सपेन्सेस ऑफ डिसकंटिन्युईंग ऑपरेशन. ओके, ते सुद्धा सरळ त्याने दिलेले असणार. त्यानंतर 14वी स्टेप मिळणार काय आहे
प्रॉफिट और लॉस फ्रॉम डिसकंटिन्युइंग ऑपरेशन. स्टेप कशी आहे, हे आफ्टर टॅक्स आहे. कशी घ्यायची, तर आपली जी 12वी स्टेप आहे त्यातनं 13वी स्टेप काय करणार आपण, मायनस करणार. नॉर्मली जे डिसकंटिन्युइंगचे जे ॲटम आहेत ते नॉर्मली काय असतात तुमचे, हे सगळे नील असतात. ओके, क्वचित एखाद्या प्रॉब्लेममध्ये असेल तर, पण शक्यतो नसतात. त्यामुळे हे ॲटम आपल्याला नील नॉर्मली घ्यायचे असतात. फक्त स्टेप काय आहेत ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहेत. ओके, आता त्यानंतर आपण 15व्या स्टेपला जाणार. काय आहे, प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड, म्हणजे करंट इयरचा प्रॉफिट किंवा लॉसचा जो बॅलन्स असेल तो आपण कॅल्क्युलेट करणार. कसा करणार, तर जी आपली 11वी स्टेप आहे कंटिन्युइंग ऑपरेशन, प्रॉफिट ऑर लॉस फॉर पिरियड फ्रॉम कंटिन्युइंग ऑपरेशन, त्यातनं आपण कोणती, तर 14वी स्टेप जी आहे ती मायनस करणार. म्हणजे आपल्याला करंट इयरचा प्रॉफिट किंवा लॉस जो काही असेल तो मिळणार. अँड लास्ट 16वी स्टेप काय आहे आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंटची, तर अर्निंग पर इक्विटी शेअर हा रेशो आहे, आपल्याला माहीत आहे, तो कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामध्ये फक्त त्यांनी 2 भाग केले, ए आणि बी. काय आहे, बेसिक अँड डेलिव्हेटेड. अर्निंग पर शेअर आपण जे काढणार ते नॉर्मली आपण काय म्हणून दाखवायचं, बेसिक म्हणून दाखवायचं. किंवा आपण इथे न दाखवता डायरेक्टली अर्निंग पर इक्विटी शेअर इथे सरळ जो काही रेशोचा येणार आहे तो आपण इथे दाखवला तरी चालतो. अशा पद्धतीने आपल्याला कॉर्पोरेट कंपन्यांची काय प्रेझेंट करायची असणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची स्टेटमेंट प्रेझेंट करायची असणार आहे. ओके, चालेल. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम काय करूया आपण, सॉल्व करून बघूया. ओके, थँक्यू.